सह्याद्री अकॅडमी बंद झाली पाहिजे का? आमचं भविष्य काय ना म्हणजे आमचं घरच म्हणजे आमच्या घरच म्हणजे आमच्या घरात दुसरं ना आमचं भविष्य कुठं घडवलं आम्ही अकॅडमी असल्या वेळ आली तर आम्ही निर्णय घ्यायचा आम्ही आळपटा चौकात आंदोलनाला बसू. अकॅडमीतील मुलांनी सांगितलं, आम्हाला पण आमच्या बहिणीचं दुःख आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. सत्याची दोन्ही बाजू बघा. आमचे सर निर्दोष आहे. चला पाहूया ते काय बोलले. नमस्ते. सह्याद्री अकॅडमीमध्ये त्या दिवशी असं काय झालं आणि असं सर काय बोलले त्या मुलीला, मला वर्ड मध्ये कोण सांगेल का? त्या दिवशी सर असं काहीच बोललेले नाहीच. शनिवारी ग्राउंडला जे आले नव्हते ते सर्वांना सरांनी उभं केलं होतं. तर त्याच्यामध्ये सरांनी काय असं त्या मुलीला वैयक्तिक काय बोलले नाहीत की तिने एवढं हे केलं, पण सगळ्या मुलांना सर तिथं बोलत होते. सर काय तिला अपशब्द काय बोलले नव्हते त्या दिवशी. आता असं अशब्द म्हणजे आता एका वर्षापासून शिक्षण घेत होती सह्याद्री अकॅडमीमध्ये आणि तुम्ही पण एका वर्षापासून किंवा त्याच्या जास्त कालावधीपासून इथं या सह्याद्री अकॅडमीमध्ये शिकत असाल. तर शनिवारी असं म्हणजे ती तिच्या बहिणीला फोन लावून असं बोलते का मला असं आता जीव द्यायचा असं वाटते का सरांनी मला खूप वाईट बोललेलं आहे. सोमवारी, हा ठीक आहे, सोमवारी असं बोललंय का डायरेक्ट सुसाईड करायची वेळ आली. आणि तिची बहीण अशी म्हणजे असं सांगते का जेव्हा हे सगळं प्रकरण घडलं किंवा सर बोलत होते का वर्गाचे पूर्ण 250 मुलं तिच्याकडे बघून हसत होते आणि त्याने मानसिक डोक्यावर दबाव घेतला किंवा काय झालं आणि तिच्यामुळे त्यांनी गळफास घेतला. आता याच्यावर तुम्ही काय बोलाल? मुद्दा असा आहे की सर वैयक्तिक कोणालाच बोलले नाही. 20 ते 25 जण त्या दिवशी उभे होते, शनिवारी ग्राउंडला आले नाही म्हणून. सर सर्वांना बोलत होते. त्यामुळे असं नाही की वैयक्तिक तिला बोलले आणि मुलं हसली खालून, असं काहीच झालेलं नाही. आता ही तिची बहीण जी आहे ती असं बोलते का जेव्हा कंप्लेंट द्यायला किंवा काहीसाठी गेलं तर मुलं जे बाहेर होती ना तर ती तिच्याकडं म्हणजे तिघं दोघांकडं बघून म्हणजे असं करत होते का ते हसत होते. तर याच्यावर काय बोलाल तुम्ही आता? आम्ही तिथं होतो, आम्ही बाहेर होतो, ते आतमध्ये होतो. त्याने तर तुमचा आमचा संपर्क कधी आला हसण्यासारखा? असं काहीच नाही. मुलं सगळी नाराज होती, सगळे दुःखात होते त्या दिवशी. आणि आम्ही इकडे बाजूला बसल्यामुळे तेवढं टेन्शनतली काही लोक होती ते आम्हाला शोधत होते, तिथून काढून द्यायचा प्रयत्न करीत होते. आम्हाला जाब द्यायचा होता तिथं पोलीस स्टेशनला मुलांना, पण त्यांनी लोकांनी आम्हाला जाब देऊन दिला नाही. त्या लोकांनी आम्हाला धमकी देऊन गेटच्या बाहेर येऊन शिवी देऊन आम्हाला शिवे सुद्धा दिल्या. तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करा दिलीत की नाही एका व्यक्तीनं. पोलिसांनी तुमच्या केक टाकीन मुलांना घाबरवली, निघून जा. त्या माणसाने त्या व्यक्तीने बाहेर जे उभे होते ना मुलांना जाब देऊन दिला नाही. आम्ही तुमची तिकडल्या लोकांनी आम्हाला बाहेर उभेत ना त्यांची आम्ही केस टाकेल. शिव्या दिलेत मुलांना इथपर्यंत पर्यंत आली तिथे. नाही ते बोलले मुलांचे करिअर खराब करायचं तुमचं इथे येऊन, नाही तर मुली विषयी जाब तुम्ही विषयी जाब देऊ ते बोलले तुम्ही इथून निघून जा, नाही तर तुमची व्हिडिओ काढून आम्ही तुमच्यावर केस करू, तुमचं पण करिअर. मुलांना घाबरायचा प्रयत्न करा. आम्हाला वर्गातली खरी घटना त्यांनी ती सांगूनच दिली नाही पोलीस स्टेशनला. काही सांगू दिले त्या लोकांनी आम्हाला जाब देऊन दिला नाही आणि आमचा जाब घेण्यात नाही आला तिथं. त्यात त्या मुलीची बहीण अशी म्हणली की 250 मुले तिथं होते, 250 मुलांमध्ये एकाने सुद्धा जाब दिला नाही. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर सरांबरोबर उभं होतो. तिथे मी सर आत होते पण आम्ही सरांसाठी बाहेर उभं होतो. तर ते लोक पोलिसांना सांगून आम्हाला दबाव टाकत होते की पोलिसांना सांगायचे की बाहेर गर्दी झाली, तुम्ही मुलांना बाजूला काढा. पहिली गोष्ट आम्हाला जर तिथं जाब देऊन दिला असतं तर आम्ही जे काय सत्य घडले ते तिथंच सांगितलं असतं. आणि याच्यामध्ये आम्हाला माहित होतं की याच्या सरांची काही चुकी नाही, त्यामुळे आम्ही पूर्णतः सरांच्या बाजूने आहेत. याच्यात तिथंच आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मुलींच्या बाजूनेच की आज पोलिसांना सांगायचे की तुम्ही बाहेर खूप गर्दी झालेली आहे मुलांची, तुम्ही ती गर्दी बाजूला काढा. म्हणजे क्लासमध्ये काय सत्य झालं ना ते आम्हाला तिथं मांडून दिलं नाही. ऍक्च्युली आम्ही जर ते सत्य मांडलं असतं तर आज ही वेळ आली नसती. आता आम्ही तिथं क्लासमध्ये होतो ना, म्हणजे आम्हाला माहिती सत्य काय घडलं ते. सर कोणालाही वैयक्तिक काही बोलले नाही. सर हे असं आहे की तिची जी बहीण सांगत छोटी ताई ती सुद्धा क्लासमध्ये नव्हती. हा सिनियर क्लास आहे. या जिथं काय घडले फक्त आम्हाला सिनियर मुलांना माहित होतं. तिथं असं काहीच घडलं नव्हतं, त्यामुळे त्यांना सुद्धा काही माहित नाही. सगळं माहिती आम्हाला मुलांनाच माहिती. आता त्यांना काय ब्लेम करायचं नाहीये किंवा काय नाही. त्यांच्या घरात घटना घडली, आम्हाला पण त्याचं वाईट वाटतं. ती आमच्या बहिणीसारखी होती, पण आम्हाला एकच सांगायचं का म्हणजे आमचे सर पण निर्दोष आहे. आता ही जी भाग्यश्री बहीण आहे हिने डायरेक्टली असं बोललंय का आम्हाला पैसे द्यायची ऑफर दिलेली
म्हणजे हे आमच्या समोर असं झाले तर हे याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही ना, हे असं आम्हाला माहिती नाही ना, आमच्या सरांकडे पैसे पण नको का? आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये पहिला मुद्दा येऊन येऊनच दिलं दिला त्यांनी नाही. आत. त्यामुळे एक बार काय झालंय आम्हाला कोणालाच माहिती नाही. विषय माहितीच नाही आम्हाला. आज काय झालं आम्हाला ते उभेच राहून देत नव्हते हे लोक. दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते मुलांना घाबरवण्याचा, काय मुलांनी जाब नाही द्यावा म्हणून. आता हे सर तुमचे सरांचा स्वभाव कसा होता? तुम्ही कोणाला पण विचारा, दरवर्षी सर 100 मुलं भरती काढून काढतात. सरांचा स्वभाव कसा होता मध्ये जा कोणाला सर्वांना पण विचारा विचारा. स्वभाव कसा होता, म्हणजे आम्ही बोलू असं नाही, सर्व सांगतो तुम्हाला स्वभाव कसा होता. दादा पण विचारा तुम्ही. अत्यंत प्रेमळ असा स्वभाव आहे सरांचा. सर कोणालाही उद्देशून कधीच असे बोलले नाही का तू असा तू तसा, तू हेच कर तू ते कर. सर त्या दिवशी पण कोणालाच उद्देशून बोलले नाही. 25 मुलं होती त्याच्यात मी पण होतो. सर एवढंच बोलले का फक्त तुम्ही ग्राउंडला येते तुमचं हे म्हणजे नाही का त्याच्यामुळं तुमचं ग्राउंड कमी होईल, तुम्हाला ग्राउंडला जास्त मार्क नाही पडणार, मग तुम्ही लेखीला बसू नाही शकत. सर प्रत्येकाच्या याच्यासाठीच बोलत होते का प्रत्येक मुलगा घडावा. त्या सरांना पण वाटतंय का प्रत्येक मुलगा घडून तो पुढं आपल्या आयुष्यात काहीतरी करेल, याच उद्देशाने सर बोलले त्या दिवशी. सर कोणालाही उद्देशून बोलले नाही असं झालं तरी. असं आता दादा तुम्ही बोला, आता त्यांनी असं ती जे भाग्यश्री यांची बहीण यांनी असं सरांचा कॅरेक्टर केला की ते फक्त क्रूर म्हणजे खूप क्रूर सर होते किंवा कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी मुलींना मारायचे किंवा म्हणजे हे करायचे मानसिक दबाव आणून. आता ती मुलगी डायरेक्टली असं बोलते का उद्या ही सह्याद्री अकॅडमी बंद झाली पाहिजे, कारण की उद्या कोणत्या मुली किंवा मुलांनी असं ऐकून सुसाईड नाही केलं पाहिजे. हे कितपत खरं? सगळ्या चुकी आई वडिलांनंतर आपले गुरु हे चांगल्यासाठी सांगतात, आपले शिक्षक. तरी शिक्षकांनी काय बोललं तर आपल्याला वाईट नाही वाटलं पाहिजे. त्यामुळे सर काहीतरी बोलले असेल, कारण आम्ही ज्युनियर वर्गामध्ये होतो, आम्हाला काय माहित नाही किस्सा, पण सर काय बोलले असेल ते योग्यच बोलले असतील, त्या मुलीचं चांगल्यासाठी बोलले असतील. तुम्ही किती वर्षापासून आता मला इथे 1 वर्ष अकॅडमी? झालं येऊन, आणि सरांनी कधीच आम्हाला कधी असं वाईट हेतून कधी बोललं नाही आम्हाला, आणि फी वरून तर आम्हाला अजिबात कधी काही बोललं नाही. आता हे सगळं झालं, तुमचे जे सर आहे म्हणजे तुम्हाला माहिती का किती वर्षापासून शिकवतात ते काय? 13 वर्षापासून शिकवतात. सर या पोलीस 13 वर्षापासून शिकवतात. आणि सरांचा स्वभाव झाला सांगायचं तर आज अकॅडमीत जवळ 600-750 मुले. जर मुलांना टॉर्चर बिर्चर करीत असले, आता त्यांनी सर जर सांगितलं एखाद्याला उद्देशून बोलले असते किंवा टॉर्चर करत असते, एवढ्या वर्षात एवढे पोलीस इथून घडले नसते, हजारो पोलीस इथून घडून गेले. वर्षाला 100 पोरं पोलीस होतात या अकॅडमीतून, एकट्या अकॅडमीतून. दुसऱ्या महाराष्ट्रात नाव आहे अकॅडमीचं. आणि जर सर असे टॉर्चर करीत असते, 550 पोरं पुरी बसल्याचं बसायला जागा नाही, गेट मध्ये बसावं लागते. एवढे 500 एवढे मुलं 600 मुलं एवढे मुलं टॉर्चर आले करत असते, एवढे मुलं त्यांना मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे. तुम्हाला कोणाचा दबाव आहे का हे सगळं बोलण्याचा? आमच्या सरांना अन्याय झाला, आम्ही आमच्या सरांसाठी उभे. सरांना अन्याय भेटला पाहिजे. स्वतःच्या मनाने सर्व सरांना जे वयाचे बाहेर सोशल मीडिया सरांची जी बदनामी पण केली जाते ना, ते सुद्धा चुकीचं आहे. सत्य परिस्थिती पाहिली पाहिजे सगळ्यांनी, थांबवली पाहिजे. आमचे सगळं थांबवलं पाहिजे. तुम्ही सत्य परिस्थिती पहा, तो माणूस कसा आहे ते पहा. माणूस गरीबी सर, आणि आतमध्ये तुम्ही असं कोणा आरोप लावू शकत नाही तुम्ही. बातम्या केल्या पाहिजे असं सत्य म्हणणं परिस्थिती त्या व्यक्तीला जेवढं क्रूर दाखवतो माणूस तसा नाहीच सर. हळवा माणूस एक एकदम. पण डाग नाही त्या व्यक्तीचा. कधी टाक ना तुम्ही, मागची हिस्ट्री काढा, सिव्हिल काढून पहा, त्या माणसाचं फाट्या पुढे काढून पहा. कोणाला पण जाऊन विचारलं पाठावरती तर त्या व्यक्तीबद्दल कोणीच वाईट सांगणार नाही. कोणाला पण तुम्ही जाऊन विचारा. मित्रावानी राहतात आमच्या बरोबर. कधी पण घरातला माणूस समजून जीव लावायचा प्रत्येक व्यक्तीला. आणि टॉर्चर असं आपल्याला कधीच कोणाला काही बोलते नाही. आता हे जे सह्याद्री अकॅडमी आहे याला बंद करण्याची वेळ आली आहे. म्हणजे बंद करण्याचं हे जे भाग्यश्री भंडारे यांची सिस्टर असं बोलत आहे, तर तुम्ही काय बोलाल का या प्रकरणामुळं सह्याद्री अकॅडमी बंद झाली पाहिजे का? आमचं भविष्य काय म्हणजे आमचं घरच आहे. म्हणजे आमच्या घरच आहे. अकॅडमी म्हणजे आमच्या घरात दुसऱ्या ना, आमचं भविष्य कुठं घडवलं आम्ही अकॅडमी असल्या. आम्ही ते करू. वेळ आली तर आम्ही आंदोलन निर्णय वेळ आली तर आम्ही आळपाटा चौकात आंदोलनाला बसू. पण या अकॅडमी बंद आमचं भविष्य सर्व मुलांना ती तिथं मुलगी असं बोलते अकॅडमी बंद पडली पाहिजे, म्हणजे ती पण अगोदर शिकून गेली ना. शिकून गेला तुम्ही असं म्हणू शकत नाही बंद पडले पाहिजे. तुम्ही वैयक्तिक तुम्हाला चुकी आहे का तुम्हाला अकॅडमीचं नुकसान करायचं, सरांचं नुकसान करायचं असं नाही ना काही. त्या ताईला त्यांना त्यांची बहीण गमायला आली, पण आमची एकच विनंती आहे त्या ताईला सुद्धा की तिने पूर्ण सत्यता पडताळून बघावा आणि मग आरोप करा. आणि तुमच्या चॅनल मार्फत आम्ही एकच सांगतो की जे सोशल मीडियावर जे काय टाकतायत इतर लोक, त्यांना विनंती आहे की तुम्ही एकच बाजू पाहिलेली पूर्ण, दुसऱ्या बाजूचा पूर्ण अभ्यास करा. आणि विनाकारण तुम्ही आमच्या सरांची बदनामी करू नका. याच्यात सर काय सरांची काही चुकी नाही, सर त्या मुलीने काय बोललेली नाही. आमचे सर आमच्यासाठी देव आहेत
आणि आम्ही आमच्या देवासाठी शेवटपर्यंत लढत राहणार. तर आमचं सरांचं म्हणणं एकच आहे की भाग्यश्री राहायला न्याय मिळाला पाहिजे. खरंय आमच्या सरांची इच्छा आहे का तिला न्याय मिळलाच पाहिजे, पण आमच्या सरांना अन्याय होता कामा नाही. सरांना खरोखर अन्याय झालाय का सर या मुलासाठी देवाची सगळ्यांसाठी आमच्यासाठी सर्वांसाठी त्या देव आहे. ताईला पण आमची एकच विनंती आहे, म्हणजे जी ताई सांगते ना मीडियाला, तिला पण एकच विनंती आहे की ताई सत्य पाहून सांग सत्य सांग. का ताईची नव्हती, तुम्ही सत्य पाहून सांगा. असं काही सांगू नका तुम्ही. या सगळ्या घटनेची ना मुळापासून चौकशी केली मुळापासून पाहिजे. चौकशी झाली पोलीस पाहिजे. जे करतील हा हेतू न्याय सरांना मिळणार आहे. आम्हाला माहिती आहे, हे फिक्स आहे. सर आमचे निर्दोष आहे. सत्याचा विजय होणार आहे आम्हाला माहिती. सत्याचा विजय होणारच. ठीक आहे, धन्यवाद.